नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती. आणि आजची जी आपल्याला घटना बघायची आहे ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यामधली. तर करमाळा तालुक्यामध्ये अशी काही घटना घडली की आपल्याला त्या घटनेमध्ये भरपूर अशा शिकण्यासारख्या गोष्टी आज घ्यायच्या आहेत. तर या करमाळा तालुक्यामधीलच एक छोटे खेडेगाव असलेलं या गावामध्ये बिभीषण आणि कोमल हे दोन जोडपे राहत असतात. अतिशय सुखी संसार नांदत असतात. यांचं लग्न झालं असतं. लग्न झाल्यानंतर मात्र 1 वर्ष होतात आणि 1 वर्षानंतर मात्र त्यांना एक गोंडस बाळ होतं. आणि बाळ झाल्यानंतर मात्र कुठेतरी त्या कोमलचं प्रेम हे बिभीषणवरती कमी होतं. त्या घरामध्ये कुठेतरी एक वातावरण चेंज होऊन जातं. पहिल्यासारखा जो आनंद होता तो घरामध्ये राहत नाही. दोघांची सतत भांडणं होणं आणि जी कोमल असते ती कोमल मात्र बिभीषणला शारीरिक सुख द्यायला नकार देते. शारीरिक सुख नकार द्यायला देते. त्यानंतर मात्र भांडणाच्या ठिंग्या या घरामध्ये उडत असतात. आता घरामध्ये भांडणाच्या ठिंग्या उडत असताना कुठेतरी नात्यामध्ये एक दुरावा यायला लागतो. सततची भांडणं यामध्ये फार तो त्रस्त होतो, फार कंटाळून जातो. ती फार कंटाळून जाते आणि ती आपल्या माहेरी निघून जाते. आता कोमल आपल्या माहेरी निघून गेल्यानंतर मात्र हा जो बिभीषण असतो, बिभीषणीचे आई वडील हे तिघे जण घरामध्ये राहतात. आणि यांचं जे परंपरा आहे, जी दररोजचं जे रुटीन आहे ते रुटीन चालू असतं. मात्र जी कोमल असते ती तिकडे जाऊन बसते. कोमलला जाऊन जवळजवळ 4 ते 5 महिने होतात. तेव्हा तिकडे घरचे थोडी तिला समजावून सांगून बोलून ते सगळ्या गोष्टी करून ती परत इकडे पाठवतात. आता बिभीषणच्या घरी तिला परत पाठवल्यानंतर मात्र ती काही 8 ते 10 दिवस राहते आणि परत माहेरी निघून जाते. परत काही त्यांची भांडणं होतात, परत तिकडे जाते. या सगळ्या गोष्टीमध्ये जवळपास 6 महिने कालावधी उलटून जातो. 6 महिने गेल्यानंतर मात्र जवळजवळ 8 ते 10 महिने होतात, वर्ष होतं. मुलगाही मोठा होतो. मुलगाही जवळजवळ 2 वर्षाचा पूर्ण होतो. आणि ती आता माहेरी राहत असते. माहेरी राहिल्यानंतर मात्र माहेरी तिचा भाऊ असतो, तिची नणद असते, तिचे आई वडील आणि हे असे 5 जण राहत असतात. पण मात्र तिचं कुठेतरी एक वाईट विचार तिच्या मनामध्ये येतो आणि तिचं त्या गावामधल्याच तिच्या सासरमधल्याच एका गावामधील मुलासोबत तिचं प्रेम प्रकरण चालू होतं. आता प्रेम प्रकरण चालू झाल्यानंतर मात्र ही बातमी पूर्ण गावभर पसरते. आणि पूर्ण गावभर पसरल्यानंतर मात्र कुठेतरी बिभीषणच्या मनाला आग लागते. बिभीषणला या गोष्टी आवडत नसतात. बिभीषणचा कुठेतरी यामध्ये अपमान होतो. तेव्हा बिभीषण हा परत आपल्या बायकोकडे जातो. आपल्या सासरवडीला जाऊन आपल्या सासऱ्यांना सांगतो की हिला आमच्या इथे पाठवा, मी हिला आणतो, किंवा नाहीतर हिला नीट वागायला सांगा. हे असे काही वागते, असे काही वेगवेगळ्या ठिकाणी संबंध ठेवते, त्यामुळे माझा असा भरपूर असा अपमान होत आहे आणि या सगळ्या गोष्टी मला नापास आहे. त्यानंतर मात्र जी कोमल असते, कोमल मात्र असं बोलते की मला आता तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. घटस्फोट म्हणल्यानंतर मात्र याच्या तर मस्तकाची आग ही थोडी पारा चढतो आणि यालाही वाटतं ही असे धंदे करते फालतू बाहेर, तर आपण याला घटस्फोट देऊन टाकू, हिच्यापासून कायमचं लांब होऊ. आणि दोघे घटस्फोट करण्याचा निर्णय घेतात. जेव्हा घटस्फोट साठी न्यायालयात जातात तेव्हा मात्र जी कोमल असते, कोमल ही वेगळी एक कोर्टामध्ये मागणी करते. आणि कोर्टामध्ये एक वेगळी मागणी केल्यानंतर मात्र तिची मागणी जी असते ती मागणी असते की हा जो छोटा मुलगा आहे 2 ते 3 वर्षाचा, याच्या शिक्षणासाठी, याच्या राहण्यासाठी आता इथून पुढे खर्च लागणार आहे. आणि मलाही दुसरं काही उत्पन्न नसल्यामुळे मला आता या बिभीषणच्या शेत जमिनीमधला, याच्या प्रॉपर्टी मधला मला अर्धा हिस्सा पाहिजे. असं जेव्हा बिभीषण ऐकतो तेव्हा मात्र बिभीषणच्या मनामध्ये मात्र एक फारसा वेळा विचारतो. तो म्हणतो की माझी अर्धी प्रॉपर्टीची नावे करून द्यायची, म्हणजे आपल्या याच्यामधनं काहीतरी रस्ता काढावा लागेल, काहीतरी याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्या मित्राला सांगतो तो. त्याचे मित्र त्याला सांगतात की या सगळ्या गोष्टी करूच तर आपण हिचा गेम करायचा का, हिचा गेम जर केला आपण तर ही प्रॉपर्टी राहील आणि ही कायमची खलास होईल. पण तेव्हा तो बोलतो की आपण माहीत झाल्यानंतर आपण तुला जाऊ या सगळ्या गोष्टीवर. पण मित्र म्हणतात माहीत होणार नाहीये, आपल्याकडे अशी काही टीम आहे की आपण असं काही हिचा पडदा लांबू, कोणालाही खबर लागणार नाही, कोणालाही बातमी लागणार नाही. फक्त तुला 8 ते 10 लाख रुपये त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना द्यावं लागतील. तेव्हा याच्या मनामध्ये विचार येतो 8 ते 10 लाख रुपये आपण देऊ आणि हिची सुपारी देऊ. हो, तसं ठरल्याप्रमाणे करतो. 8 ते 10 लाख रुपये सुपारी हा गुंडांना देतो. आणि गुंड येऊन खून करण्याचा प्रयत्न मात्र कोमलचा करतात आणि खून करून जातात घरून जेव्हा खून करून जातात तेव्हा मात्र रात्री हे 1 ते 1.5 जणांना तिचा खून करतात. आणि बातमी सकाळी
पूर्ण गावामध्ये पसरते की कोमलचा खून झालाय. पण घरातल्या पैशाला हात लावलेला नाहीये, दागदागिन्याला हात लावलेला नाहीये. डायरेक्ट येऊन कोणीतरी कोमलचा खून करून जातंय, म्हणजे नक्की चोर नसणार आहे, काहीतरी वेगळं प्रकरण असणार आहे असं मनामध्ये येतं. तिथे पोलिस येतात, पोलिस हे सगळं चौकशी करतात, पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवून देतात. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मात्र चाकूने धारदार शस्त्राने तिची हत्या केलेली असते. तेव्हा पोलीस तिच्या घरच्यांना विचारतात, तिच्या आई वडिलांना विचारतात की कशी घटना घडली आणि कोण तुम्हाला संशयित वाटतं हे थोडक्यात आम्हाला सांगा. तेव्हा तिचे घरचे सांगतात की आम्ही रात्रीचे 1 ते 1:30 वाजता पूर्ण दारूमध्ये असतो. संध्याकाळी आम्ही जेवण करून आम्ही आमच्या रूम मध्ये आणि आमचा मुलगा आणि आमची सून या घरामध्ये झोपले असते आणि कोमल ही वेगळ्या रूम मध्ये झोपेल असताना रात्री 1:30 ते 2 दरम्यान हे चोर येऊन अशी काही घटना करून जातात.